मुंबईत 2006 साली लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी एक मोठा निकाल देण्यात आला। या बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या 12 आरोपींना सेशन्स कोर्टाने सुनावलेली शिक्षा ही मुंबई हायकोर्टाने आता रद्द केली आहे। या निकालानंतर आता राज्य सरकार थेट सुप्रीम कोर्टात जाणार आहे। बघूया कोर्टाने शिक्षा का रद्द केली आणि आता सरकार समोर काय पर्याय असेल। 11 जुलै 2006 या दिवशी साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली होती। मुंबईच्या पश्चिम उपनगरीय लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाले होते। या प्रकरणात सोमवारी एक धक्कादायक निकाल मुंबई हायकोर्टाने दिलाय। खटल्यातील सर्वच्या सर्व 12 आरोपींची शिक्षा कोर्टाने रद्द केली आहे। यापैकी 5 जणांना फाशी तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। स्फोटाच्या 100 दिवसांनी साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। स्फोटासाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्या। बॉम्ब माहीत नाही तर पिस्तूल आणि नकाशांना अर्थ नाही असंही हायकोर्टानं म्हटलं। साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत असं मत हायकोर्टानं नोंदवलं। हायकोर्टाकडनं समोर आलेला हा निकाल अत्यंत धक्कादायक आहे। या स्फोटात 209 जणांनी आपला जीव गमावला होता। या निकालानंतर स्फोटात आपलं कुटुंब गमावलेल्या रमेश नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। 19 वर्ष लोटली तरी निर्णय नाही आले आणि शेवटी निर्णय काय आला की ते निर्दोष आहेत म्हणून। हे ऐकून आश्चर्यच वाटतं की गरिबांशी खेळ चाललाय। गरिबांची मस्करी उडवतात। गरीब लोक मेले त्यांची पर्वा सरकारला पण नाही आहे, न्यायालय पण नाही आणि प्रशासनाला पण नाही आणि कोणालाच नाही असं वाटतंय की हे पोरखेळ चाललाय। अतिशय दुर्दैवी आहे आणि ते अपेक्षित होती असं मला वाटतं। कारण त्या पहिल्या दिवसापासूनच या केसकडे दुर्लक्ष झालेलं आहे असं मला वाटतंय। मुंबईकरांच्या मनावर उमटलेल्या अनेक ओरखड्यांपैकी हा एक ओरखडा आहे, ज्याची या निकालानिमित्तानं ताजी होणारी आठवण सुद्धा डोळ्यात भीती आणि मनात धडधड निर्माण करते। कारण हे घडलं ते मुंबईच्या लाईफलाईन मध्ये। 11 जुलै 2006 रोजी मुंबईत 7 साखळी बॉम्बस्फोट झाले। माटुंगा, माहीम, वांद्रे, जोगेश्वरी, बोरिवली, कांदिवली आणि मीरा रोड या स्टेशन जवळ स्फोट झाले। संध्याकाळी 6:24 ते 6:35 पर्यंत फक्त 11 मिनिटात लोकलमध्ये हे स्फोट घडवले गेले। यामध्ये 209 जणांचा मृत्यू झाला तर 700हून अधिक जण जखमी झाले। लष्कर-ए तय्यबा आणि सिमी दहशतवाद्यांवर संशय होता। अटकेची कारवाईही झाली। हायकोर्टाच्या या निकालानंतर सरकार आणि यंत्रणेच्या भूमिकेवर विरोधकांनी काही सवाल उपस्थित केले। ज्या तऱ्हेने पुरावे सादर करायला पाहिजे होते त्या तऱ्हेने कदाचित पुरावे सादर झाले नसतील। त्यामुळे गृह विभागाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये व्यक्तिशः लक्ष घालावं। कारण मुंबई ब्लास्टच्या माध्यमातून ज्यांना पकडले गेलेले त्या सर्व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी हे मुंबईकर म्हणून आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि अजून वरचं जे न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय, त्याच्यामध्ये अपील करावं आणि या ज्या आहे त्या मुंबई ब्लास्ट संदर्भामधल्या ज्या आहे त्या केसला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आहे। सूक्ष्म पद्धतीने जेव्हा तपास केला जातो तेव्हा आरोपी गुन्हेगार सुटू शकत नाही। त्यामुळे ह्याच्यात झालेला हलगर्जीपणा हा कोर्टानेच निदर्शनास आणलेला आहे। त्याच्यामुळे याचा गांभीर्याने विचार करा। हायकोर्टाच्या या धक्कादायक निकालाविरोधात आता राज्य सरकार सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे। तिथे न्याय होईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जर आपण मला विचाराल तर माझ्यासाठी हा निर्णय धक्कादायक आहे। कारण माननीय सत्र न्यायालयाने 5 आरोपींना फाशीची शिक्षा दिली होती आणि 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली होती आणि हा संपूर्णच्या संपूर्ण निर्णय माननीय उच्च न्यायालयाने फिरवलेला आहे। माननीय सत्र न्यायालयाने केलेली या गुन्ह्यातील पुराव्याची कारण मीमांसा माननीय उच्च न्यायालयाला मान्य नाही। ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे? कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता? यावरती ते काही जे पोस्टमॉर्टम व्हायचं असेल ते होईल यथावकाश। परंतु आज मुक्तता होणं माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री आहे की सरकार या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखल करेल। राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार असल्यानं अद्याप तरी या आरोपींची मुक्तता होईल असं चित्र नाही।
पण या सगळ्यात नेमकं कायद्याचं विश्लेषण होताना चूक झाली की यंत्रणेकडनं पुरावे मांडताना हलगर्जीपणा हेही पाहावं लागेल. पण यापैकी काहीही असलं तरीही मुंबईच्या गुन्हेगारांना यातून फायदा होता कामा नये हीच अपेक्षा. मुंबईहून निखिल चव्हाण, श्रेयस सावंतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.